नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर. आणि आपण बघत आहात रोड टू पॅरेडाईज, रोड ट्रिप टू पॅरेडाईज ही सिरीज. याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत लेहला. एक दिवस आम्ही लेहमध्ये घालवला, लोकल साईट सीन बघितले का, आणि आज चाललो आहोत आम्ही नुब्रा व्हॅलीला. सो आज आम्हाला क्रॉस करायचा आहे खारदुंगला पास, जो आहे समथिंग 17,900 प्लस फूटवर. सो आता वाजलेत सकाळचे ऑलमोस्ट 7:25 आणि आम्ही निघतोय. लेहमध्ये तेवढं क्राऊड नसल्यामुळे पूर्ण लेह अजून पण शांत आहे. सो बघू, लवकर जाऊन लवकर क्रॉस करू, जेणेकरून आपल्याला नुब्रा व्हॅलीत लवकर पोहोचता येईल आणि तिकडच्या क्लायमेटशी जुळवून घेता येईल. तसा नुब्रा व्हॅली 10,000 फुटावर आहे आणि लेह 11,000 प्लस फुटावर आहे. सो तिकडे लेहपेक्षा तुम्हाला त्रास ऑलवेज कमी होईल असं एक्सपेक्ट करूया. चला भेटूया मग आता पुढे. एक फ्युलिंग ब्रेक होईल आणि मग भेटू आपण परत. चला. सो फ्युलिंग करून आम्ही आता निघालेलो आहे पुढे, आणि पेट्रोल पंपवर इन्क्वायरी केली तर म्हणजे किती वेळ लागतो खारदुंगला वगैरे क्रॉस व्हायला, पुढे जायला. तर पेट्रोल पंपवाला बोलला की 36 किलोमीटर होत आहे तिथून, आणि 36 किलोमीटरसाठी लागतात 2 तास. सो थोडा अंदाजा लावू शकता की किती स्टीप इन्क्लाइन आहे आणि वळणांचा रस्ता असेल की तुमची गाडी एकदम स्लो स्पीडमध्ये जाते. सो बघू. आणि आज वातावरण पण एवढं वेगळं आहे, म्हणजे सकाळपासून थेंब थेंब बारीक एकदम थेंब थेंब पाऊस पडतोय, आणि जर वरती पण असंच असेल तर मे बी आम्हाला बर्फ पण बघायला मिळेल. तर बघूया आता काय होतंय. चला भेटूया थोड्या वेळात. हो, खारदुंगला नीट गाडी चालवतो. खारदुंगला पासवर चढतोय आम्ही. 13,000 फूट पर्यंत आलेलो आहे आणि इथे चालू झालाय पाऊस. आता इथे पाऊस आहे, जसं वरती जाऊ तसा बर्फ मिळाला पाहिजे फक्त, म्हणजे ऍक्च्युअल पॅरेडाईज वाली फिलिंग येईल. चला बघूया काय होतंय पुढे. मगाशी रस्ता चांगला होता, पण आता 15 मिनिटं झाले जवळजवळ, आणि रस्ता अशाच टाईपचा आहे. पूर्ण कच्चा रोड आहे, पूर्ण ऑफ रोडिंग आहे, आणि बाहेर पाऊस पण थेंब थेंब पडतोय. नशीब अजून जोरात नाही, तर हे सगळं भयानक झालं असतं ड्राईव्ह करायला. रस्त्याचं काम चालू आहे, पण आता कधी होईल काय होईल माहित नाही. तोपर्यंत तर हा रस्ता असाच असा. चला व्हिडिओ बंद करू, मागून आलाय मिलिटरीचा ट्रक. चलो बाय. सो आपण पोहोचतोय वरती, पण रस्ता काय आपल्याला साथ देत नाहीये. कंटिन्युअस असाच रोड आहे, आणि स्पंदनला गाडीचा त्रास देखील होतो, त्यामुळे आपण थोडस जे आहे स्लोली चाललंय. कंटिन्युअसली फर्स्ट गिअर वरच आहोत, 10, 12, 15च्या स्पीडला. पण व्ह्यू इतका सुंदर होतोय. पुढे ढग पुढे डोंगर पूर्ण ढगात लपलाय, आणि आपल्याला अजून वरती जायचं आहे. बघूया वरती आता काय होतंय. इथे तर पावसाचा थोडासा जे फ्रिक्वेन्सी आहे थेंब पडण्याची ती वाढलेली आहे. तर बघूया, चला पुढे भेटूया आता. पाऊस इथे वाढलाय, आता बर्फ पाऊस असणार, आणि पाण्यासोबत बर्फ सुद्धा पडायला लागलाय. बर्फ पडायला लागलाय, आणि म्हणजे एवढा भारी लक आहे की सेकंड टाइम आले, आणि सेकंड टाइम पण मला बर्फ मिळाला. आणि हे लोक सोबतचे जे फर्स्ट टाइम आलेत त्यांना फर्स्ट टाइम मध्येच बर्फ मिळालाय. बिकॉज बर्फवृष्टीचं कोणी प्रिडिक्शन नाही करू शकत. सडन क्लायमेट चेंजेस होतं, आणि त्याच्यात होतं. काल पण आम्ही लेहमध्ये राहिलो होतो, तेव्हा असं काहीच वाटलं नव्हतं. दिवसा एवढं ऊन होतं की आम्ही लिटरली विदाऊट स्वेटर वगैरे फिरत होतो, आणि तेव्हा असं वाटलं पण नव्हतं की बर्फ पडेल. पण आता फुल ऑन बर्फ पडतोय. सो सही आहे, मजा येते, स्नो ड्राईव्ह होते, सही वाटतंय. चला अजून भेटूया वरती. सो पोचलोय खारदुंगलाच्या थोडंसं जवळ, आणि एवढं भारी वाटतंय ना. 2017 नंतर आज आलो आहे, आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच बघायला मिळतोय बर्फ. आणि बर्फ एकदम पावसासारखा पडतोय, म्हणजे गाडीवर जमा होतोय. बोनेटवरचा तर ऑब्व्हियसली मेल्ट होणार, पण बाकी ठिकाणी जमा होतोय. बघा
मिररवरती सॉलिड बर्फवृष्टी होते, मजा येते आणि एकदम पूर्ण हातावर बर्फ जमा झालेला आहे. आवाज घुमत नाही पण इकडे कुठे. आणि हाच तसा रस्ता तिकडून चाललाय. मागून गाड्या येत आहेत. जाऊया आपण गाडीच्या आतमध्ये, कारण बाहेर थंडी खूप वाढते. उगाच फालतूची मस्ती नको. चलो बाय. वाव, फर्स्ट टाइम एवढी बर्फवृष्टी बघितली. लास्ट टाइम जी बघितलेली ती पण एवढी नव्हती. हे म्हणजे एक्स्ट्रीम पावसासारखा पडतोय आणि खाली रोडवर पण बर्फाचे कण तसेच राहत आहेत. सॉलिड मजा येते. मला पण अशी हालत होते की बाहेर थंडी तर आहेच एक्स्ट्रीम, पण गाडीची काच डिफॉग करण्यासाठी आतमध्ये पण एसी चालू करून ठेवावं लागतोय. त्याच्यामुळे थंडी वाजते. आणि विंडशील्डच्या राईट साईडला जिथे वायपर सगळं क्लीन करून साईडला नेतो, तिकडे सगळा बर्फ असा साईडला जमा होतोय. आता बघूया, अजून वरती पोहोचलो नाहीये, वरती अजून किती बर्फ आहे. बाकी वायपर च्या व्यतिरिक्त जे विंडशील्डचा पार्ट आहे त्याच्यावर सगळा बर्फ ऑलरेडी गोठायला लागलेला आहे. म्हणजे जो पडलेला बर्फ आहे तो तिथे साठतोय तसाच. चला जाऊया अजून वरती आणि बघूया. लॉन जोरात बर्फवृष्टी चालू आहे. इकडे तर एवढा बर्फ आहे पडलाय की रस्त्यावर पूर्ण बर्फ जमा आहे आणि फक्त गाड्यांचे जे व्हील जी मार्किंग आहे तेवढीच दिसते. सर्वात पुढे जे आर्मीची गाडी चालली आहे ना, तिथे व्हील मार्कमुळे बर्फ निघतोय. अदरवाईज पूर्ण रस्त्यावर बर्फ आहे. याच्या आधी ज्या गाड्या गेल्या होत्या त्या गाड्यांचे मार्क सुद्धा परत बर्फ पडून मिटलेत पूर्ण. आता कोण राहिला? तुझं ताईचं नाव काय? गोजिरी. चला भेटूया पुढे. अजून खारतुंगला पासला जवळजवळ 10 ते 11 किलोमीटर आहे. तिथे अजून बर्फ मिळेल बघायला. चला भेटू. बरं, मिररमध्ये बघू शकतात आता आपल्या गाडीचे टायर प्रिंट आहेत. वायपर ब्लेडवर सुद्धा बर्फ जमा होतोय. एवढा बर्फ पडतोय. एवढा बर्फ पडतोय की त्या वायपरच्या ब्लेडवर पण बर्फ जमा होतोय. आणि पुढे पण जी गाडी आहे ती मिलिटरी आणि त्याच्या पुढे मिलिटरीचा कॉन्वॉय आहे. 2-3 गाड्या आहेत. सो तो पण त्याला ओव्हरटेक करत नाहीये, तर एवढं बर्फ पडलाय. सो सेफली गाडी चालवण्यासाठी इमानदारीत पुढची गाडी जी आहे सफारी ती पण त्यांच्या लाईनमध्ये, आम्ही पण त्यांच्या मागेच चालतोय. एक्स्ट्रीम बर्फ पडतोय. एवढा फर्स्ट टाइम बघितला मी पण. आपण तिकडे वरती जाऊन काय खायचं? मॅगी आणि बर्फ पडलाय की इथे साईडला पाणी आहे, ते पण गोठलंय.
गो. गाडी पुढून पूर्ण फ्रीज झालेली आहे. हेडलाईट, फ्रंट जे ग्रिल आहे, लोगो आहे, नंबर प्लेट सगळं फ्रीज झालं आहे. आणि हा छोटा ड्रायव्हर मस्ती करताना. पूर्ण गाडीवर बर्फ आहे. हा जो रनिंग बोर्ड आहे जो पाण्यासाठी करतात तो भारताचा झेंडा तो पण बर्फात आहे. व्हील आर्चेसवर देखील बर्फ आहे. हे जे इथे आहे हा पण बर्फ आहे. चालायला थोडंसं श्वास फुलतोय, बाकी काही इश्यू नाही अजून तरी. चला थोडे फोटोज क्लिक करू गाडीचे इथे आणि मग भेटूया. कारणास्तव गाड्या इथे सगळ्या थांबवल्या आहेत. पुढे बघू शकता एक टेम्पो ट्रॅव्हलर आहे, जिप्सी आहे आणि अजून एक सफारी जी मगासपासून आपल्या पुढे होती आणि 1-2 गाड्या आहेत. तर बघूया काय रिझन आहे, चेकपोस्ट आहे का काय आणि मग तसं जाऊया पुढे. आता सगळ्यांनाच थांबवले तर काय करणार. चला भेटू मग. सो आपल्याला खारदुंगला पासच्या थोडंसं आधी थांबवलंय. चालत गेलो होतो बाहेर, जाम थंडी आहे, तोंडातनं वाफा येत आहेत आणि बर्फ तोंडावर पडतोय सगळा. आणि मेन तर चढणवर जास्त चालल्यावर धाप लागते. सो रिझन विचारलं तर ते लोकल ट्रॅव्हलर्सवाले बोलतात की पुढे जास्त बर्फ पडल्यामुळे व्हील स्लिप होतोय, व्हील स्पिन होतोय, त्यामुळे हे होतंय. त्यामुळे गाड्या इथे एकाच पॉईंटवर सध्या थांबवलेल्या आहेत. ते आता बघू आपल्याला कधी सोडतात तेव्हा मग जाऊया आणि भेटूया. गाडीत हिटर लावले थोडासा, त्याच्यामुळे थंडी कमी वाजते. पण आपण पाणी पित राहूया जेणेकरून आता इथे थांबलोय तर आपल्याला त्रास नको व्हायला. चला बाय, बघू कधी सोडतायत. तर या पॉईंटवर गाड्या अडकत होत्या कारण इथे आहे बर्फ जास्त आणि गाड्यांना व्हील स्पिन होतोय. तर सगळे लोक सांभाळून गाडी काढतायत. लोकल लोक आहेत काही थोडेसे आगाऊ जे पुढे जात आहेत. बाकी जे ट्रॅव्हलर्स आहेत बाहेरून आलेले ते सगळे एका लाईन मध्ये मेंटेन आहेत. आणि बऱ्याच वेळाने आता ऊन दिसलंय आम्हाला, तो बघूया थोडासा बर्फ कमी होईल आता असं वाटतंय किंवा थोडे ढग जातील. चला बघूया कशा गाड्या निघतायत. एका वेळी एकच गाडी जाते कारण समोरच्या लेन मधून पण 1-2 गाड्या येत आहेत. त्यांना पण दाखवायला थांबायला लागेल. आणि अंकल आले काहीतरी माहिती द्यायला. हाँ चलेगा चलेगा, आप क्रॉस कर लो फिर आता हूँ. ते अंकल आले होते सांगायला की पुढे स्लिपरी आहे त्यामुळे गाडी व्हील स्पिन मारते आणि थांबणार पण नाही. आणि हे आगाऊ लोक निघालेत पुढे, त्याच्यामुळे थोडा डिस्टन्स ठेवला पाहिजे, अदरवाईज गाडी एकमेकांना ठोकल्या जातील. थोडासा उतार आहे खाली, त्याच्यामुळे गाडी ब्रेक मारलं तरी खाली स्लिप होतील असं आहे. लेट्स सी, बघूया. आपल्या मागे एक सिलेरी आहे, मोठी गाडी गेली पुढे ते बरंच आहे, अदरवाईज काही पण झालं तर थोडा रिस्की मॅटर होऊन जातो. बऱ्याच गाड्या लाईन मध्ये उभ्या आहेत. चला बघूया काय होतंय. आपली गाडी पण तिथे थोडी अडकली होती, बराच वेळ रेस दिला तर झाले नाही. शेवटी गाडीला मॅन्युअल वर टाकून आपण फर्स्ट गिअर वरच रेस दिला. आणि जो समोर एक माणूस होता तो पण बोललाय की गाडीला जास्त रेस नका देऊ, एक स्टेडी स्पीड वरच चालवा. तो आपण आता हळूहळू गाडी फर्स्ट गिअर वरच आहे तशीच चालवूया. चला जाऊया आता, बघूया कुठपर्यंत रस्ता क्लिअर आहे काय.
फायनली खारदुंगला पासला पोहोचलो आहे. लास्ट टाईम आलेलो तेव्हा इथे खूप आमची धावपळ झाली, त्यामुळे आम्हाला इथे फोटो नाही काढता आला. सो वरतीच शंकराचं मंदिर आहे, बट वरती चढणार नाही, त्यामुळे आम्ही जात नाही. चला लवकर जिथे फोटो पॉईंटला जाऊया आणि एक फोटो काढूया. हा ये ना, फोटो पॉईंटला एक फोटो काढू आणि मग लगेच निघूया. आणि आपला एक फोटो पण कोणाला तरी काढायला सांगूया. चला, फोटो काढायला फुल ऑन गर्दी इथे खारदुंगला. टॉप ऑफ द वर्ल्ड माहिती खारदुंगला ॲल्टिट्यूड 17,982 फूट. युअर ॲडव्हेंचर इज अवर डेली रुटीन. ते आहे बस, आपल्यासाठी ॲडव्हेंचर आहे, माझ्यासाठी डेली रुटीन आहे. पूर्ण बर्फ आहे सगळीकडे. बसला जायला जागा दिली पाहिजे, कारण व्हील स्पिन मजबूत होत आहेत. बर्फ आता इथे कडक गुळगुळीच झालेला आहे बर्फ पूर्ण. इथून लांबून पण आपण एक सेल्फी काढू आणि एक आपल्या कॅमेऱ्यात सेल्फी काढू. बरेच फोटो काढल्यावर आता वेळ निघायची, कारण जास्त वेळ हाय अल्टिट्यूडवर थांबण्यात काही पॉईंट नाही आहे. तेवढं तुम्हाला ब्रिदिंग घेण्यासाठी त्रास होईल. आणि आपल्यासोबत लहान मुलगा आहे तर इट्स बेटर टू लिव्ह. पाय सरकत आहेत लिटरली. सो चला, म्हणजे इथे एक कॅफे पण आहे जिथे तुम्ही खाऊ शकता, पण ऑब्वियसली तुम्हाला जर त्रास नसेल होत तरच खाऊ शकता, अदरवाईज तर मुश्किल आहे खाणं. सॉफ्ट बर्फ आहे पूर्ण. पण आता आपली गाडी अडकली आहे पार्किंगमध्ये. आपल्या गाडीच्या मागे आजूबाजूला इतर गाड्या उभ्या आहेत. सो गाडी बाहेर काढणं मोठा टास्क होणार आहे. आपण बसूया गाडीत जाऊन आणि बघूया. चला, गाडी काढता येते का. एक मिनिट हा बाबू. तो स्ट्रॉंग बॉय आमचा स्पंदन, सेकंड वर्ल्ड हायएस्ट पासवर. ना झोपला नाही, आणि उलटी नाही गेली ना, काय नाही, काय नाही. मस्त खेळला, फोटो काढले आणि आता चाललोय आम्ही खाली खारदुंगला पासवरून. आणि बघूया लवकर खाली जाऊ, म्हणजे आपल्याला काहीतरी ब्रेक वगैरे घेता येईल आणि ब्रेकफास्ट करता येईल. चला भेटूया खाली. वाजता निघालो आम्ही आणि आता वाजतायत 11. एवढा वेळ पास चढायला उतरायला लागला, पण सकाळपासून पहिल्यांदा आता दिसलंय ते निळा आकाश. रस्त्यावर एक वेगळ्याच प्रकारचं असं ढग आहे का धुकं आहे. विजिबिलिटी एकदम कमी आहे आणि मध्येच आहे, मध्ये नाही आहे असं आहे. चला बघूया आता. स्पंदन झोपला आहे तोपर्यंत तर कुठे ब्रेक नाही घ्यायचा. तो उठला की मग थांबूया ब्रेकफास्टसाठी. चला बाय. आता आपण पोचलोय डेथ खलसार म्हणून एरिया आहे. ॲल्टिट्यूड आहे 10,583 फीट. मी दाखवून देतो तुम्हाला. समोरचा जो बोर्ड आहे किती इथे दिसत असेल याच्यामध्ये. इकडे थांबले. इकडून नुब्रा व्हॅली अजून आहे. इकडून नुब्रा व्हॅली अजून आहे आता अराउंड 1.5 तास. पण नुब्रा व्हॅलीचाच हा एक पार्ट आहे, कारण सगळे डोंगर हे असे वाळू सारखे आहेत आणि शोक नदी बाजूलाच इथून वाहते. सो तिचं मोठंसं असं पात्र आहे ज्याच्यामध्ये सगळी वाळू आहे. आणि आपण जातोय नाश्ता करायला इथे. त्याचं नाव आहे निमा रेस्टॉरंट खलसार. वी सर्व इंडियन अँड चायनीज फूड. सो बघूया, इंडियन मध्येच आपल्याला नाश्ता करायचा आहे काहीतरी.
ऑनियन, आलू कांदा पराठा आणि पनीर पराठा खाऊन झालाय आमचा. आता मागवला चहा. सॉलिड क्वांटिटी येते इथे चहाची. आणि आपण काही बिस्किटं कॅरी केली आहेत, ती बिस्किटं खाऊया आणि इथून निघूया. त्याच्या आधी अजून एक प्रॉब्लेम झालाय गाडीचा झालाय पंक्चर किंवा मग टायर कट झालाय. टायर तर पूर्ण फ्लॅट नाही झालाय. सो आय होप हवा हळूहळू जाते. सो एकदा बघूया आणि आपण जो टायर इन्फ्लेटर घेतला होता त्याने हवा सुद्धा भरूया. चला भेटूया. याची भीती होती तेच झालंय फायनली. गाडीचं टायर झालंय पंक्चर आणि इथून झालाय कट. आता हवा इथून जाते की अजून इथे कुठेतरी पंक्चर आहे, तिथं पंक्चर शॉपवर समजेल. सध्या आपण करूया आपल्या इन्फ्लेटरनी टायर फिल आणि मग निघूया पुढे. गाडीला कनेक्ट तर केलंय आपण आपला टायर इन्फ्लेटर, पण गाडी मे बी इथे क्रॉस उभी आहे म्हणून असं वाटतंय. कारण टायर प्रेशर तर 40 दाखवतोय मला, म्हणजे जास्तच भरलेला आहे. पण हा कट तर गेला इथे. आता हा डीप नाही गेलाय. सो लेट्स सी, बघूया. थोडंसं पुढे जाऊन सुद्धा एकदा थांबवूया आणि समजेल मग आपल्याला एक्झॅक्ट काय. बिकॉज टायर प्रेशर मॉनिटर जे आहे तो तर रॉंग दाखवणार नाही. चला जाऊया पुढे आणि मग बघू. तर थोडासा रॉंग साईडला जाऊन आपण आलोय परत आणि समोर येतं मिलिटरी कॉन्वॉय आणि इकडे आहे खायची सोय, धाबाच आहे आणि त्याशिवाय एटीव्ही राईड सुद्धा आहे. कारण बाजूला सगळं सँड ड्यून्स आहे ज्याच्यामध्ये एटीव्ही राईड तुम्ही करू शकता. चला निघूया. थोडा लांबचा फेरा पडला आपल्याला, त्याच्यामुळे आपण आपला वेळ वाया गेलाय बराच. जाऊया पुढे. चला. लांबवर तुम्हाला डोंगरावर एक मॉनेस्ट्री दिसत असेल, ती आहे फेमस डिस्क्रिप्ट मॉनेस्ट्री. त्या मॉनेस्ट्रीच्या वर गेल्यावर आपल्याला पूर्ण हा जो याचा व्ह्यू आहे सँड ड्यून्सचा किंवा या नुब्रा व्हॅलीचा, हा पूर्ण व्ह्यू आपल्याला मिळतो. आता जाता ऍक्च्युली जायला पाहिजे पण लेट झाला, त्यामुळे आता तर नाही जाणार. आम्ही इथून जाऊ डायरेक्ट आतमध्ये आणि राहायची सोय बघू, रूम बघू आणि मग ठरवू कसं एक एक गोष्टी करायच्या ते. चला भेटूया आता. तो फर्स्ट ग्लिम्स ऑफ वाळवंटा. सकाळी एका उंचावर बर्फात होतो जिथे एकदम भयानक वाला बर्फ पडत होता आणि आता आपण वाळवंटात गाडी चालवतोय. किती वास्ट डायव्हर्सिटी आहे इकडच्या नैसर्गिक गोष्टीत. टेम्परेचर पण बऱ्यापैकी, ऊन लागतंय कडक असं. पूर्ण वाळवंट आहे खालच्या बाजूला, तर राजस्थान सारखा वाळूचेच टेकड्या आहेत. तिकडे कुठेतरी रस्ता आहे वाटतं, ती एक 4 व्हीलर जाते छोटीशी. माहित नाही, कदाचित 4 व्हील ड्राईव्ह किंवा नॉर्मल गाड्यांना पण जायला अलाउड असेल. चला पोहोचूया हुंडरला. तिकडेच होतं ते कॅमल राईड वगैरे सँड ड्यून्स. तर आलंय 5-6 किलोमीटरवर काहीतरी आहे हुंडर. पण पहिले आपण शोधूया रूम आणि राहायची सोय बघूया. चला बाय. तो आम्ही नुब्रा व्हॅली हुंडर इथे पोहोचलो आहोत आणि 2-4 हॉटेलला फिरून झाल्यावर फायनली हॉटेलमध्ये आलोय. एक हॉटेल 1100चं होतं, पण रूम त्याच्या रिसेप्शनच्या एकदम लागून होती आणि आम्ही जे आहे गॅस कुकर हे सगळ्या गोष्टी लावतो त्यामुळे ते आवडतील. बाकी एक कॅम्प होता, टेंटमध्ये आम्हाला राहायचं नव्हतं आणि एक रिसॉर्ट खूप कॉस्टली होता. सो ते सगळं अवॉइड करून आम्ही इथे आलो आहोत. हॉटेल अजून कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आहे, म्हणजे पेंटिंग वगैरे काय चालू आहे. फक्त लांबी पुट्टी करून सोडलेले आहे. पूर्ण फ्लोअरवर रूम आहेत. हे असं सिलिंग बनवलंय. सध्या हॉटेलमध्ये कोणी नाही, लाईट पण नाहीये. ठीक आहे. सो हॉटेलचं नाव काय ते पण आपल्याला माहित नाही, सो काय फरक नाही पडत. हे रूम मिळाले आपल्याला 1000 रुपयात एका रात्रीसाठी. एक रात्री म्हणजे 12 वाजता चेकआउट करू शकतात, पण आपल्याला निघायचं लवकर, सो एक रात्र पकडू. सो हे आहे रूम. एंटर केल्यावर
समोरच हा एवढा मोठा बेड आहे, याच्या मागे सामान ठेवायला बरीच जागा आहे. ओल्ड स्टाईल जे असायचं हेडरेस्ट तसं आहे. एक साईड टेबल आहे, बाकी फ्लोअरला कार्पेट टाकले त्यामुळे फ्लोअर थंड नाही होत रात्री थंडी पडलं, ती बेसिक मस्ट गोष्ट आहे. हीटर वगैरे नाही आहे. सिलिंग हे असं आहे वुडन टाईप, वुडन, आणि हा विनियर फिनिश विनियरच लावला आहे. ते बेसिक ट्यूबलाईट आहे आणि इकडे वॉशरूम आहे. आणि रूमची वाट लावायला याने घेतली आहे सगळा पसारा काढून. हे बेसिक वॉशरूम आहे. जो सोलारचं पाणी आत्ता मिळेल, सकाळी मिळणार नाही बोलला, कारण रात्रभरात ते गरम राहत नाही थंडीमुळे. आणि रूम मधनं व्ह्यू असा काहीतरी आहे. हा हुंडरकडे गावात जाणारा रस्ता, आणि हाच तो रस्ता पुढे स्ट्रेट जाईल. एक मिनिट, हाच तो रस्ता पुढे स्ट्रेट जाईल टुवर्ड्स कॅमल सफारी जे आता चालू आहे. आणि हॉटेलचं एंट्रन्स दाखवतो तुम्हाला. हा एंट्रन्स आहे आणि इथेच खाली आपली गाडी पार्क आहे. ओव्हरऑल असा एरिया आहे. सो चला ठीक आहे, एक रात्र काढायसाठी मोर दॅन इनफ आहे. जर वाटलंच असं बघू आता प्लॅनिंग करून, वाटलंच की जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल होतंय किंवा काय होतंय तर मग रूम ठेवूया, अदरवाईज सकाळी जिथून चेकआउट करू. चला आता भेटूया कॅमल सफारीला. चलो बाय. सो नमस्कार मित्रांनो, आणि आजचा दिवस जो आहे आमचा हुंडरमध्ये पोहोचण्यामध्ये गेलाय. खारदुंगला पासवर जे बघितलं तुम्ही, बर्फवृष्टी झाली, सगळ्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे टाइम गेला आणि नंतर खूप थकवा आला होता. सो आम्ही रेस्ट केला, आम्ही कुठे गेलो नाही. आणि 2 वेळा मॅपने मिसगाईड केला आम्हाला, त्यामुळे अजून थोडासा टाइम गेला. सो आम्ही घरीच थांबलो, म्हणजे रूमवरच थांबलेलो आहे. तर रूमचं हॉटेलचं नाव मी खाली टाकून देईल, कारण हॉटेल थोडंसं रिनोव्हेशनमध्ये, त्यामुळे नाव वगैरे बोर्ड अजून नाही आहे. 1000 रुपयात रूम मिळाली आहे. आम्ही ती उद्या एक्सटेंड करू आणि उद्या मोस्टली सियाचिन बेस कॅम्पला जायचा प्लॅन आहे. आणि तिकडून रिटर्न परत इकडे यायचं, रस्त्यात दीक्षित मॉनेस्ट्री बघायची आणि संध्याकाळी इकडचं सँड ड्यून्स. बरं, मी अंधारात यासाठी रेकॉर्ड करतोय ना की इकडे जे आहे हुंडरमध्ये अजूनही मेन लाईन यांना पॉवर सप्लाय दिली जात नाही. आणि मी पूर्वी पण 2017ला आलेलो, तेव्हा पण हाच सीन होता की मेन पॉवर सप्लाय नाही आहे, त्यामुळे रात्री 11 नंतर इथे पूर्ण पॉवर फेलियर असतो, पॉवर कट असतो. जे कोणी होमस्टे किंवा रिसॉर्ट जे काही चालवतात, हॉटेल्स आहेत, ते स्वतःचा पर्सनल डिझेल जनरेटर वापरतात, कारण यांना मेन लाईन आलेली नाही आहे. आणि इथे जे पॉवर प्लांट आहे त्याच्या कॅपॅसिटीमध्ये एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट होत नाही की इकडच्या लोकांना 24 तास इलेक्ट्रिसिटी मिळेल. सो एवढं डिफिकल्ट यांचं लाईफ आहे. आणि आपल्याला तेवढं म्हणजे असून आपल्याला 1-2 तास गेली तरी खूप ऑड वाटतं. ठीक आहे, माहित नाही आता काय रिझन आहेत, अजून पण ही गोष्ट सॉर्ट आउट नाही झाली. 2017 आणि आज आहे 2025, सेम थिंग, सेम गोष्ट आहे. तर चला भेटूया आता उद्या. हा ब्लॉग इथेच संपवूया. मुद्दामून ही माहिती देण्यासाठी मी लाईट जाईपर्यंतची वाट बघितली आणि आत्ता शूट करतोय. तर आता उद्या सकाळी लवकर तरी 8-9 वाजता निघायचा प्लॅन आहे. सियाचिन इथून 3 तासावर आहे, मॅक्स टू मॅक्स 4 तास लागतील. तिथे थोडं फिरू आणि मग दीक्षित मॉनेस्ट्री वगैरे करत घरी येऊ परत. तर चला भेटूया, बघू सकाळी लाईट पण किती वाजता येते. तर चला भेटूया. आणि नेहमीप्रमाणेच व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, सो तुम्हाला या सिरीजच्या आणि याच्या पुढे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. चलो बाय.